गॅस टंचाईमुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे। मात्र या गॅस टंचाईचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट गावावर थोडाही परिणाम झालेला दिसलेला नाही। त्याचं कारण असं आहे की या गावांमध्ये असलेली चहाची 8 ते 10 हॉटेल्स फक्त कोळशाच्या भट्टीवर चालतात। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सुरू असलेल्या हॉटेल्स आजही अविरतपणे सुरू आहेत। कोळशाच्या भट्टीवरच देऊळघाट गावातील हॉटेल्स आहेत आणि बुलढाण्याच्या देऊळघाट गावातली चहाची हॉटेल्स आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। गावातील हॉटेल्सवर गॅस तुटवड्याचा कोणताही परिणाम जाणवत नाहीये। बातमी आहे बुलढाण्यामध्ये। भरामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, तर काही ठिकाणी हा कृत्रिम तुटवडा जो आहे तो असल्याचं देखील समोर येत आहे आणि याचाच परिणाम म्हणजे अनेक ठिकाणच्या हॉटेल्स ह्या गॅस अभावी आता बंद पडताना दिसतात। मात्र बुलढाण्यातील हे देऊळघाट आहे, या गावामध्ये ही जी हॉटेल आहे ही जवळपास 25 वर्षापासून सुरू आहे आणि आजही ते अविरतपणे सुरू आहे। गॅसचा एकीकडे तुटवडा आहे, मात्र ही हॉटेल सुरू आहे। त्याचं कारण असं आहे की इथं या हॉटेलवर कुठलाही गॅसचा वापर केला जात नाही आणि तो 25 वर्षापासून केला जात नाही। या ठिकाणी या कोळशावर आणि तो ग्रामीण भागामध्ये ज्याला भाता म्हणतात अशा या भात्यावरची ही चहाची दुकान आहे जी गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे। आणि परत एक माहिती अशी आहे की या गावामध्ये 8 ते 10 हॉटेल्स आहेत की ज्या केवळ आणि केवळ कोळशावर चालतात। त्याचा यामध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये गॅसचा वापर केला जात नाही। या ठिकाणी या हॉटेलचे चालक आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, किती वर्षापासून आपली हॉटेल आहे? तुम्हाला गॅसचा कधी वापर केलाय तुम्ही? नहीं, गैस का वापर नहीं किया नहीं ना, अभी तक भी नहीं करा हमने। किती वर्ष झाले आपल्या हॉटेल? लगता गैस घर को, यहाँ होटल भी नहीं लगता हमको। 25 साल से हमारा यहाँ पे कोयले पे गैस घर को लगता, यहाँ होटल भी नहीं लगता। हम कोयले पे चलाते होटल 25 सालों के 25 वर्ष झालेत। ज्या वेळेला हॉटेल चालू केली होती चहा किती रुपयाची मिळत होती आणि आता किती रुपयाची? 1 रुपए की चाय होती, 1 रुपए की। आता किती रुपये? 5 रुपए। 5 रुपए की चाय भी पहले 1 रुपए थी। कोयले पे व्यापार हमारा पूरा, कोयले पे सिर्फ गैस घर को लगता हमको बस। ग्राहक या ठिकाणी चहा घेत आहेत। तुम्ही काय सांगाल, एकीकडे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, हॉटेल बंद पडतात, तुमच्या गावची ही जी हॉटेल आहे 25 वर्षापासून आताही अविरतपणे सुरू आहे। ये यहाँ पर जो है तो कोयले के ऊपर चाय मिलती है, जिसमें से जो है तो पहले 1 रुपए की चाय थी, तब से हम लोग चाय पीते हैं। तो आज 5 रुपए की 20 साल हो गए। इसमें जो है तो कोयले की चाय से कोई दिक्कत नहीं है, गैस से यहाँ पे कोई रूल नहीं है। बुल्ढाना के इधर कहीं पर भी अवेलेबल जो है तो गैस की दिक्कत की वजह से होटलें बंद है, मगर यहाँ पे कोई दिक्कत ही नहीं है। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, बुलढाणा। आणि दुसरीकडे गॅस टंचाईमुळे इराणी कॅफेजमध्ये शेगडीचे पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी पार्कमधील हॉटेलमध्ये कोळशाचा वापर सुद्धा वाढलाय आणि इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईमध्ये सुद्धा दिसून येतोय। असंच काहीसं चित्र शिवाजी पार्कचा सुप्रसिद्ध लाईट ऑफ भारत या इराणी कॅफेमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आता वेगळे पर्याय वापरले जात आहेत। काही ठिकाणी इंडक्शन आणि काही ठिकाणी कोळसा शेगडी वापरली जाते। इराणी कॅफेमध्ये आता गॅसऐवजी शेगडी वापरली जात असल्याचं पाहायला मिळतंय। सुरू आहे त्याच्यामुळे आता मुंबईच्या रस्त्यांवरही तो समस्या जी आहे ती पाहायला मिळते। इराणी कॅफे जे आहे म्हणजेच लाईट ऑफ भारत, जिकडे आता दादर शिवाजी पार्कचे कॅफे जे सगळ्यात लोकप्रिय कॅफे, आता तिथे सुद्धा सिलेंडर गॅसची तुटवडा हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। जे ओनर माझ्यासोबत आहेत। सर, ही अनेक वर्षांपासून तुमचं कॅफे आहे जे अभिमानाने शिवाजी पार्कमध्ये आहे, पण आता गॅसचा तुटवडा तुम्हालाही समस्या परत सांभाळू लागेल का? तुम्ही पण त्याला फेस करताय का आणि तुम्ही काय पर्याय वापरताय? तर आमचं कसं झालं की आम्ही वेळेवर जाऊन आम्ही सिगड्या ज्या आहेत ना, चुली म्हणतात ना, ते आम्ही घेतलं आणि कोळसा पण आम्ही जास्त घेतलं आणि कोळसाचा पण भाव आता खूप वाढलाय। 40 रुपये किलो होता ते आता 80 पर्यंत पोहोचलाय। आणि काल रात्री मी तिथे गेलो होतो, ते आहे ना ते मोहम्मद अली रोड, आणि तिकडे कुठे कुठे तरी एक बाटली ते आहे कमर्शियल सिलेंडरची 7,000 रुपये असं ब्लॅकमध्ये विकतायत लोक। तर जी फिरणी आहे ती 50 रुपयाला विकत होती, ती आता 60ची झाली आहे, कारण लोकांना परवडत नाही। वॉर कुठे होतोय आणि त्याचा परिणाम कुठे बघायला दिसतोय, कळालं मला काय म्हणतो मी? तर लोकांचा मनात, कारण जास्त की जास्त लोक जे आहेत ना ते सॅलरीड आहेत, तर थोडा वर खाली झाल्या की त्याला असं भीती वाटते की आता आमचा जॉब जाणार, आता आमचा काय होणार, आता हा महाग होणार, तो महाग होणार, तर ते खर्च करायला पण ते कमी करतात। तर हे एक फॅक्टर आहे। दुसरा फॅक्टर आहे, आता 40 रुपयाचा कोळसा 80 झाला आहे। तुम्हाला कळतं मी काय म्हणतो? आता आम्ही एक ते घेतले चायनीज फूडसाठी, आम्ही एक इंडक्शन वोक घेतलं आहे आम्ही, तर त्याच्यावर पण काम करणं असं आमच्यासाठी नवीन आहे।
आणि आम्ही मॅनेज करतोय. नागेशसोबत श्रेयसान, पुढारी न्यूज, मुंबई. आणि दुसरीकडे आखाती युद्धाचा ठाण्यातल्या उद्योगांना सुद्धा फटका बसताना पाहायला मिळत आहे. कारण की वागळे एस्टेटमध्ये गॅस अभावी कामं ठप्प झाली आहेत. वागळे एस्टेट भागातील एक टेकमेक इंजिनियर्स या फॅब्रिकेशन कंपनीमध्ये केमिकल उद्योग क्षेत्रात जे मोठमोठे मशीन्सचे पार्ट्स लागतात, पार्ट्स बनवले जातात, ते संपूर्ण देशामध्ये आणि देशाबाहेर सुद्धा पाठवले जातात. मात्र आता LPG गॅस सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे सगळं काम तिथलं ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. तसंच ज्या केमिकल कंपन्यांचं काम घेण्यात आलेलं आहे त्यांचं काम दिलेल्या वेळेमध्ये जर पूर्ण करून दिलं नाही तर त्यांना सुद्धा त्या कामाचा दंड भरावा लागणार असल्यानं फॅब्रिकेशन उद्योग जगतामध्ये सुद्धा चिंता निर्माण झाली आहे. देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झालेली आहे आणि याचाच परिणाम जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांसोबत प्रत्येक इंडस्ट्रीला पडताना आपल्याला पाहायला मिळतो. मी सध्या आहे ठाण्यातल्या औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या वागळे इस्टेट या ठिकाणी. वागळे इस्टेटमध्ये ही फॅब्रिकेशनचा उद्योग असणारी ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये केमिकल च्या कंपन्यांमध्ये जे मोठमोठे पार्ट्स लागतात ते बनवण्याचं काम जे आहे ते या कंपनीमध्ये केलं जातं. मात्र गॅस सिलेंडरची कमतरता असल्यामुळे अनेक प्रोजेक्ट जे आहेत, कामं जे आहेत ती त्यांची रखडून पडलेली आहेत. आपल्यासोबत उद्योजक आहेत. एक गॅस सिलेंडरची कमतरता भासते, नेमकं किती परिणाम या उद्योगावर झालेला पाहायला मिळतो? आमचे जॉब कसे असं टार्गेटेड असतात, म्हणजे कसं CDD असते. समजा आता 2 महिने CDD आहे, मग आम्हाला क्लायंटला पण उत्तरं द्यायची असतात. पण हा टार्गेट आणि कसं असतं, एकदा CDD गेली की आम्हाला पेनल्टी पण बसते. मग त्याच्यावर आम्हाला ह्या छोट्या कंपनी असल्यामुळे त्याचा फटका नैसर्गिकरित्या आम्हाला बसणार आहे कुठल्याही पद्धतीने. आता वर्कर लोक कामं करतात, त्यांना कुठल्या पद्धतीने काम द्यायचं जे आम्ही प्लॅनिंग करतो, दिवसभराची सुरुवात करतो, ते आम्हाला समजत नाही काय करावं. कुठे ना कुठे त्यात एक गोष्ट छोटी वाटते पण त्याने कुठेतरी फटका बसतोच आहे त्या गोष्टीचा. कामावरती पण पडतोय, इव्हन जॉबवरती पण पडतोय. गेल्या आठवड्यापासून आमच्या इथे फक्त एकच LPG गॅस आहे. ते आमचं जो महत्त्वाचं कटिंग असेल ते आमचे सर सांगतात, मग ते आम्हाला कटिंग करावं लागतं. त्याच्यात पण आता तो जॉब कटिंग नाही पूर्ण झाला आणि LPG नसला त्याच्यामुळे तो जॉब आम्ही बनवू शकत नाही. आणि त्या जॉबला आम्हाला ते लावायचं महत्त्वाचं असतं. आणि ते जी MS प्लेटी, कार्बन स्टीलच्या प्लेटी आहेत त्या 100 mm असतात. त्या ग्राइंडरने आम्ही कापू शकत नाही. एका 5 mm अशी 10 mm प्लेट असेल तर ती आम्ही ग्राइंडरने कापू शकतो, पण या जाड्या प्लेटी ग्राइंडरने कापू शकत नाही. त्याच्यामध्ये LPG गॅसची गरज भासतेच. त्याच्यामुळे LPG गॅस नाहीये, काम आमचं रखडले, पुष्कळ रखडले काम. संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे. आणि एकीकडे युद्धामुळे गॅस तुटवडा झाल्यामुळे सामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतोय. गॅस तुटवड्यावर उपाय म्हणून पुण्यातील NCL या संस्थेनं डायमिथिल इथरचा पर्याय शोधलाय. डायमिथिल इथरचा स्वच्छ आणि ज्वलनशील इंधन असल्याचा दावा संचालक डॉक्टर आशिष लेले यांनी केलाय. वाहन इंधन म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो असं सुद्धा लेले यांनी सांगितलंय. LPG ऐवजी देशी DMEचा पर्याय सुलभ असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. गॅसच्या टंचाईनं आज प्रत्येकजण चिंता व्यक्त करतोय, पण याच LPGला पर्याय सापडलेला आहे. मी आता पुण्यातल्या या NCLच्या या माझ्या पाठीमागे असलेल्या DME प्लांटमध्ये ही सगळी जी मागच्या अनेक वर्षांपासून संशोधनाची जागा, ज्यातून LPGला पर्याय जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि ज्याला DME असं म्हटलं गेलेलं आहे. ज्यांनी हे संशोधन केलं ते डॉक्टर T राजा सर देखील आपल्यासोबत आहेत आणि NCLचे प्रमुख डायरेक्टर डॉक्टर आशिष लेले सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर या सगळ्या प्लांटमध्ये आपण फिरणार आहोत आणि एकूण DMEचा प्रवास जाणून घेणार. DME हा मॉलिक्यूल आपण मेथनॉलपासून बनवतो. 2 मेथनॉलचे मॉलिक्युल्स एकत्र आणून त्यातनं पाण्याचा एक मॉलिक्यूल आपण शोषून घेतो आणि त्यातनं जे उरतं ते DME आहे. ही प्रक्रिया होण्यासाठी एक कॅटलिस्ट लागतो, म्हणजे जो ही केमिस्ट्री ॲक्सिलरेट करतो, त्याचं प्रोडक्टिव्हिटी वाढवतो, तो कॅटलिस्ट आहे. ते हे कॅटलिस्ट आहे. हे खरं संशोधन आहे आणि हे आमच्या डॉक्टर राजांनी गेली 25 वर्ष तपश्चर्या करून हे केलेलं आहे. सुरुवातीला जे पहिले प्रयोग त्यांनी केले तो हा कॅटलिस्ट त्यांनी शोधून काढला आणि गेल्या 20-1 वर्षामध्ये हा कॅटलिस्ट अजून किती चांगला करता येईल, त्याची मेथनॉल टू DMEची प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, हे प्रयोग झालेले आहेत. आणि आजचे जे कॅटलिस्ट आहेत ते हे कॅटलिस्ट आहेत जे आपण आपल्या DMEच्या प्लांटमध्ये घालतो, रिॲक्टरमध्ये घालतो
आणि ह्याच्यापासनं आपल्याला मेथनॉलचे DME मध्ये रूपांतर होतं. आणखी सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आता सामान्य प्रेक्षकांना कळण्यासाठी म्हणून तर याला काय म्हणते, कसं समजून सांग? आता कॅटलिस्टला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही. उत्प्रेरक. प्रेरक. तर हा जो उत्प्रेरक आहे तो मेटल ऑक्साईड्सनी बनलेला आहे. याच्यासाठी जे सगळं लागतं ते भारतात अवेलेबल आहे आणि ही प्रक्रिया आहे, बनवायची प्रक्रियासुद्धा NCL मधली आहे. हे खरं आमच्याकडे 6 पेटंट्स आहेत त्याच्यावर, डॉक्टर राजांचे पेटंट्स आहेत आणि हे मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा आज भारतात बनतं. म्हणजे जवळजवळ अनेक टनांमध्ये 100 टनापर्यंत आपण हा आज कॅटलिस्ट भारतामध्ये बनवू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे. आणि आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट आता सांगलीच्या LPG गॅस दरावर सुद्धा झालेला आहे. इंधनाचा तुटवडा जाणवू लागला आणि त्यामुळे 2 पंप बंद पडलेले आहेत. सांगली आणि मिरज शहरामध्ये 3 गॅस पंप आहेत आणि त्यातील 1 पंप सुद्धा सध्या सुरू आहे. त्यामुळे या पंपावर रिक्षा चालकांची सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी आहे. 2-3 तास एका रिक्षावाल्याला थांबायला लागते की 2-3 तास जर थांबत राहिलं तर तो धंदा कवा करणार आणि गॅस कवा मारणार. मग त्यामुळं सरकारला एक विनंती आहे की जे गॅस पंप बंद आहेत त्यांनी तुरंत लगेच चालू करावं, हेच आमची विनंती आहे. रेट ह्याच्या अगोदर 55 रुपये होतं, तर त्यावेळी आम्हाला परवडत होतं. आज तरी पण 55 80 रुपये केल्यात, तरी पण काही रिक्षावाल्यांनी काय त्याच्यावर काय ऑब्जेक्शन उचलले नाहीत. कुठल्या संघटनेनं ऑब्जेक्शन उचलले नाही आहेत. त्यामुळं आम्ही भाडेकरी पण वाढवले नाहीत. जे रेट आहे त्या रेटमध्येच आम्ही भाडं घेत आहेत. आणि हाच सगळा गोंधळ उडालेला असताना सावित्रीबाई फुले पुण्याच्या विद्यापीठात सुद्धा कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. उद्यापासून चुलीवर स्वयंपाक करावा लागणार आहे. पुणे विद्यापीठातील कॅन्टीनमधील मेन्यूमधील पदार्थ सुद्धा कमी केले गेलेत. पुणे विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये रोज 700 विद्यार्थी जेवण करतात. सकाळी 250-250पर्यंत आणि संध्याकाळी 450-450पर्यंत. एकच मेनू फक्त म्हणजे सुकी भाजी फक्त कमी केली, हां, बाकी काहीच नाही केलं. तर आम्ही तर म्हणतोय की आमचं तर विचार असा चालू आहे की चूल लावायची, हां, बाहेर चूल लावायची, हां, बाहेर आम्ही चुलीवर स्वयंपाक करू, हां, पण तरी पण चपातीला अडचण येणार आहे, हां, कारण चपातीला तर गॅस लागणारच, हां, तो कुठून आणायचा. आता उपासमारीशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे. शहरातले जवळपास 30% हॉटेल गॅसच्या टंचाईमुळे बंद झालेले आहेत. सर, नक्कीच गॅस संपलेला आहे. गॅस संपल्यामुळे या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तिथं नाही, महाराजांची खिचडी खाल्ली होती, प्रसादाकडे गेलतोय. आता सध्या तरी तर गॅस नसल्यामुळं आम्ही सहसा तिकडंच जातोय, कारण कंटिन्यू तिकडं शंकर महाराजचा प्रसाद असतोय. काही ठिकाणी एक्स्ट्रा चपाती वगैरे घेत असताना इकडे गॅस नसल्यामुळे एक्स्ट्रा चपाती वगैरे देत नाही. ते असं विषय झाला. गॅसचा लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. रोडाचा म्हणजे एक तर बाहेर जावं लागतंय जेवणाचा इथं प्रॉब्लेम असल्यामुळं, नाही तर तुटवडे शंकर महाराज भात आहे त्याच्यात पण ॲडजस्ट होत आहे थोडंफार.